सचिनजी, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने बघायला गेलं तर बाळासाहेब थोरात असू देत, नाना पटोले असू देत, अशी बडी बडी नावं प्रचारामध्ये आत्ता उतरताना दिसत नाही आहेत. रणधुमाळी सुरू झालेली आहे, परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीची उदासीनता असण्याचं कारण काय आहे? नाही, दिसत नाही असं नाही, तुम्ही दाखवत नाही. बघा, विनायक राऊत कोकणामध्ये फिरतायत, विशेषतः अनिल परबजी बाजू ठाणामध्ये तिकडे जात आहेत जिल्ह्यामध्ये. विशेषतः आपले अंबादास दानवेजी हे मराठवाड्यामध्ये आहेत. राऊतसाहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये, नितीन मांडगे पाटील आहेत, सुषमाताई नगर जिल्हा आणि या सर्व परिसरामध्ये फिरतायत. विदर्भामध्ये आमचे नेते फिरतायत, गीते साहेब असतील. म्हणजे असं नाही की नेते फिरत नाही. एक लक्षात ठेवली पाहिजे की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सर्वसामान्य स्थानिक विषयावरती निवडणूक आहेत आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाची ही निवडणूक आहे. पण असं न करता याला राज्याची अस्मिता आणि राज्याच्याशी जोडण्याचं काम महायुतीची लोक करतायत. म्हणून तुम्ही बघितलं असेल की केवळवाणी प्रयत्न करावे लागतायत. जाऊन तिकडे मंत्र्यांना किंवा अर्थमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतंय की बा आम्हाला मतं दिले नाही तर आम्ही तिजोरीची चावी उघडणार नाही. मग तिजोरीची चावी उघडणार आहे ते दुसरा सांगतो तर तिजोरी त्यांच्याकडे आहेत पण तिजोरीचे मालक आमच्याकडे. हे जे भावना जे आहेत त्या ही लढाई ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे. महायुतीमध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त कसं खेचता येईल आणि खेचता येईल आणि त्या महायुतीमध्ये आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की बीजेपीला 100 नगराध्यक्ष बिनविरोध आले म्हणून त्याचं कौतुक त्यांना वाटते. लोकशाहीमध्ये बिनविरोध न करता जर लोकांसमोर जे गेले असते, कशा प्रकारे बिनविरोध झाले हे मी सांगायची गरज नाही, कशा प्रकारे उमेदवार पळून घेऊन जात आहेत हे मी सांगायची गरज नाही. म्हणून दुर्दैवाने म्हणावं लागेल की ही निवडणूक स्थानिक स्तरावरती असते, स्थानिक नेतृत्वाची असते, त्याची कसोटी असते. ती न करता त्याला राज्य स्तरावरती घेण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला आमच्या स्थानिक नेत्यांवरती विश्वास आहे म्हणून आम्ही तिकडे जात नाही आहोत. म्हणून आदरणीय पक्षप्रमुख किंवा आदित्यजी त्यांना असं वाटत नाही किंवा आम्हाला असं वाटत नाही की त्यांनी इथपर्यंत यावं, कारण आम्ही तिकडे सक्षम रीतीने जे काय काम करतोय. पण त्यांना त्यांच्या नेत्यांवरती अविश्वास आहे, त्यांच्या स्थानिक नेतृत्वावरती मतं मिळणार नाही हे ज्यावेळी त्यांना लक्षात आल्यानंतर बळजबरीने किंवा धमकवून निधी देऊ, हे दिलं नाही तर ते करू असं दाखवण्याचा केवळवाणी प्रयत्न करण्यासाठी त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लोकांसमोर आणावं लागतोय. हे त्यांचं अपयश आहे एका बाजूने. बर बर बर